नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता चित्रा आणि प्रीतम यांचे जे लग्नाचे विधी आहे तर ते आता विधी गुरुजी करायला सुरुवात करतात. आता नंदिनी आणि जीवा हे जोडीने आता ह्या चित्राचे आई वडील या नात्याने मात्र कन्यादान ओतत असतात. कन्यादान ओतत असताना मात्र आता जीवाचे डोळे भरून येतात. नंदिनीला सुद्धा काही कळत नसतं की आता जीवांना काय झालं असेल. आता नंदिनी विचारते की काय झालं जीवा, तुम्ही अचानक असा हात मागे का घेतला आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? त्यावरती आता जीवा म्हणतो, त्यावरती डोळ्यामध्ये पाणी आणत आता जीवा म्हणतो की खरंच कन्यादान ही एक किती कठीण गोष्ट असते. तिला आपण इतक्या प्रेमाने वाढवलं, सांभाळलं, की जे सगळे काही लाड पुरवले तर तो आपला काळजाचा तुकडा तो काढून मात्र आपण एका माणसाच्या हातामध्ये तो सोपवायचा असतो आणि त्याला सांगायचं की बाबा हे पग माझ्या इतकी काळजी घेणं तुला जन्मात नाही जमणार. किमान माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच राहील, इतकं प्रेम तू तिच्यावर कर. ती तुला सुख देईल, स्थैर्य देईल, आनंद देईल आणि त्या बदल्यात मात्र तू तिला समाधान द्यायचं. तू तिला दुःखी करू नकोस, तिला सुखी ठेव. आता मात्र हे जे कन्यादान आज आपण ओतत आहे तर जगातील सगळ्याच आई वडिलांची आता हे कन्यादान ओतत असताना काय अवस्था होत असेल, त्यांच्या मनाला काय असे ठेच पोहोचत असेल जेव्हा ते आपल्या काळजाचा तुकडा मात्र आता दुसऱ्याच्या हाती सोपत असताना. आता हे सर्व ऐकून मात्र नंदिनीचे डोळे सुद्धा भरून येतात आणि चित्राचे सुद्धा. आणि हे पग चित्रा मला माझ्या बहिणीसारखी आहे म्हणून मी आता हे सर्व अनुभवू शकतो की काय होत असेल जगातील ह्या सगळ्याच बापांचं. आणि आम्ही पुरुष मात्र काय करतो, म्हणजे इतकं मोठं मिळालेलं जे काही आता हे आहे तर त्यांना मात्र आम्ही कसं सुद्धा वागवतो, अत्याचार करतो मुलीवर आणि ह्या स्त्रियावर. अगदी टाकून तुम्हाला बोलतो, घालून पाडून बोलतो, दुखावतो तुमची मनं. तो काही आमचा राग आहे तर तो तुमच्यावर आम्ही काढतो. आणि त्यावेळेस मात्र जगातील प्रत्येक बापाचं काय होत असेल हे आज मला कळत आहे, म्हणून जीवाला आता रडू येत असतं. त्यावेळेस मात्र जगातील प्रत्येक बापाला ठसका लागत असेल, जिवंतपणे त्याचा आत्मा तळमळत असेल. आणि यापुढे मात्र मी आता तुम्हाला प्रॉमिस करतो, आम्ही सगळेजण पुरुष मात्र तुम्हाला अगदी नीट वागू, तुमच्यावर जीव करू, प्रेम करू. आणि हे बघा, तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात हे लक्षात ठेवा. किंवा आता जीवा प्रीतमला म्हणतो की हे बघ, आता चित्राला आई वडील नाही हे तू असं समजू नको, तिच्यावर प्रेम कर, तिला दुखावू नकोस. आणि जर तू हे असं काही केलं तर मला मात्र ठसका लागेल हे लक्षात ठेव. आणि आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसून तो गुरुजींना सांगतो की चला आता विधीला सुरुवात करूयात. तेव्हा आता आपली नंदिनी मात्र जीवाकडे बघून खुश होत हसते, डोळ्यातील पाणी वगैरे पुसून. जीवा आता कन्यादान ओतण्यासाठी आपला हात पुढे करतो आणि नंदिनीकडे बघत असतो. त्यावरती आता लगेच नंदिनी आता पाणी ओतत असते आणि आता जीवाकडे बघून खुश होऊन ती हसत असते. सारखी आता नंदिनी जीवाकडेच पाहत असते आणि जीवा सुद्धा तिच्याकडे बघून हसतो आणि प्रेमाने मात्र दोघं आता कन्यादान ओततात. त्यानंतर आता दुसरीकडे देशमुखांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, आता पार्थ मात्र लॅपटॉपवर काहीतरी काम करत सारखं काव्याची आठवण करत असतो. प्रेमाने आपल्या हाताने काव्याला तो भरवलेला घास त्याला आठवतो. आणि तेवढ्यात मात्र आता त्याच्या मोबाईलवर समीरचा कॉल येतो. तेव्हा आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी सगळं माझ्याकडे जो डेटा आहे तर तुला अगदी ट्रान्सफर करतो. आणि तो फोन तो ठेवतो आणि आता पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन सारखं तो त्या पेनड्राईव्ह इकडे बघत असतो. कारण आता जो कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये जेव्हा हे सत्य उघड झालेलं असतं जीवा आणि काव्या यांच्या प्रेमाचं, म्हणून त्याला तो क्षण आठवतो. त्यानंतर आता इकडे हा सिक्युरिटी आहे तर तो खूपच खुश असतो. आज मात्र माझ्या जीवा म्हणून तो खूप खुश असतो. आणि आता दारूच्या नशेमध्ये जे काही दारूची बॉटल आहे तर तो जीवाची तिथे पाण्याची बॉटल असते तर त्यात ओतून देतो आणि तेवढ्यात ती ते रिक्षामध्ये ठेवतो. त्याला नशेमध्ये काही कळत नसतं. आणि आता तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर जीवाचा कॉल येतो. तेव्हा तो फोन उचलतो आणि आता बोला जीवा भैया असं विचारतो. तेव्हा आता जीवा त्याला म्हणत असतो की हे बघ, तुला मी जे काम सांगितलं होतं ते सर्व काम तू नीट केलंस का? त्यावर आता तो म्हणतो की आधा काम झालेला आहे आणि आधा बाकी आहे. त्यावरती जीवा त्याला विचारतो की तू दारू प्यालास? त्यावरती तो म्हणतो की हो थोडीसी, लिटिल पिया आहे मैंने. जीवा त्याच्यावर रागवतो आणि म्हणतो की अरे तुझ्या दारूचा भपका आहे तर तो मला फोन मधून इथपर्यंत येतो. आणि हे बघ, मागच्या वेळेस मात्र तू दारू पिऊन जो काही कांड केला होतास आणि यावेळेस मात्र जर काही चूक केली शपथ घेऊन सांगतो की मी तुझी. तेव्हा आता तो खूपच घाबरतो. आणि हे बघा, आता तो म्हणतो की मला तुमच्या भावना आहे माझ्यापर्यंत पोहोचल्या, तुम्ही या लवकरात लवकर. त्यावरती जीवा त्याला म्हणतो की हे पग पटपट कर, जे काही हात आहे ते पटपट चालव, बघ येथील सगळं उरकलेलं आहे आणि मी नंदिनीला घेऊन निघालो आहोत. तेव्हा आता तो दारूच्या नशेत म्हणतो की हो इकडचं सगळं झालेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर या. नंदिनी आता जीवाकडे बघत असते की नक्की जीवा कोणाशी बोलत आहेत, म्हणून ती जीवाजवळ येते तर तोपर्यंत जीवाचा फोन कट होतो. त्यानंतर आता इकडे हा सिक्युरिटीला काही सुचत नसतं कारण त्याला पूर्णपणे आता नशा चढलेली आहे. आणि आता तेवढ्या त्या विचारात मात्र त्याच्याकडून ती दारूची बॉटल ज्या पाण्याच्या बॉटलमध्ये
पोहोचलेली आहे तर ती तेथेच रिक्षामध्ये राहून जाते. त्यावरती आता इकडे नंदिनी जीवांना विचारते की जीवा काय झालं, सर्व ठीक तर आहे ना. त्यावरती जीवा म्हणतो की हो, मग सर्व काही आज तर नीट होणार आहे. नीट होणार आहे म्हणजे नीटच होणार आहे, एकदम परफेक्ट आणि शून्य चुका. आज मात्र कोणीही माती नाही खाणार, नाही खाणार म्हणजे नाही खाणार. त्यावर तर नंदिनी विचारते की अहो जीवा काय आणि कशाबद्दल बोलतात तुम्ही, कुणाबद्दल बोलत आहात, आणि हे बघा खरंच मला काही रेफरन्स नाही वाटत, नक्की तुम्ही काय बोलतात. त्यावरती आता जीवा कावराबावरा होतो आणि मनात म्हणतो की जीवा अरे तू विसरलास का, तुझ्या बायकोला मात्र तुझा चेहरा ओळखतो, तिला वाचता येतो, सगळं काही तुझ्या मनातील तिला कळते. त्यामुळे तुझं थोबड आहे ते एकदाच बंद कर, नाही तर त्या गुड्डू ऐवजी तूच माती खाशील. म्हणून तो स्वतःला शांत राहायचं ठरवतो. आणि तेवढ्यात आता नंदिनी चुटकी वाजवते. जीवा कसला विचार करत आहात असं विचारते. आणि चला जीवा आता निघायचं का, निघूयात आपण. जीवा म्हणतो की हो हो चालेल. आणि तो निघण्या अगोदर नंदिनीला एकदा थँक्स म्हणतो. नंदिनीला काही कळत नसतं की जीवा कशामुळे थँक्स म्हणतात. त्यावर तर जीवा सांगतो की नंदिनी मी तुला थँक्स का म्हणालो की मला इथे आणल्याबद्दल. आता मात्र लगेच ती निघणार तोच लगेच नंदिनी म्हणते की जीवा हे बघा खरं तर मलाच तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे, लग्नाला आला त्याबद्दल, आणि आज तर लग्न तर लागले, जी काही काम अडकलेली होती ती सुद्धा मार्गी लागली, म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं. म्हणून नंदिनी आता गालातल्या गालात हसते जीवाकडे बघत. जीवा आता प्रेमाने विचारतो की नंदिनी काय झालं, काय वाटलं बरं तुला. आता नंदिनी लाजते आणि म्हणते की हे बघा जीवा उशीर होतोय, चला आता आपण निघूयात. आणि नंदिनी मात्र आता लाजत आणि हसत पुढे निघून जाते. तर जीवाला सुद्धा आता हसू येते, तो खुश होतो आणि तो आता स्वतःला म्हणतो की तुला नक्की काय वाटतं हे मला कळले चकाचक बाई, पण आज मात्र मी तुझ्या मनामध्ये जे काही दडून ठेवलेलं आहे ना ते सगळं बाहेर काढणार आहे, हे लक्षात घे, बघच राहा की काय आज ते. तेव्हा आता जीवा सुद्धा तिच्या मागे येतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे देशमुखांच्या घरामध्ये अजूनपर्यंत पार्थ लॅपटॉपवर कामच करत आणि जो काही तो पेन ड्राईव्ह आहे आणि त्यात म्हणजे आता काव्याबरोबर असणारे जे रोमांटिक क्षण आहे तर ते फोटो मात्र तो बघत असतो. एकमेकांच्या सोबत असणारे ते रोमांटिक फोटो तो बघतो आणि त्याच वेळेस जीवा आणि काव्याचा जो फोटो आहे तर तो फोटो मध्ये येतो. आता लगेच पार्थ लगेच कावराबावरा होतो, त्याला धक्का बसलेला असतो आणि स्वतःला मात्र आता हे सर्व काही फोटो बघून त्याला खूप वाईट वाटतं. त्याचं मन पुन्हा नाराज होते. रागाने मात्र तो आता लॅपटॉप बंद करतो, डोळ्यामध्ये पाणी येते आणि आता लगेच तो तडकनी उठून उभा राहतो आणि म्हणतो की बास आता, ज्या गोष्टीपासून मी इतक्या लांब आजपर्यंत पळत होतो ती गोष्ट मात्र आज मला केलीच पाहिजे. काही झाले तरी आता काव्याशी समोरासमोर बसून मला आता बोलावं लागेलच. म्हणून डोळ्यामधील पाणी पुसून तो आता काव्याच्या रूम मध्ये येतो. त्यानंतर आता इकडे जीवा मात्र आता नंदिनीचे डोळे बंद करतो आपल्या हाताने आणि तिला घेऊन येत असतो. तेव्हा आता नंदिनी म्हणते की जीवा व रात्रीचे 12 वाजले, तुमचं नक्की काय सुरू आहे. त्यावर आता जीवा म्हणतो की अजून 12 नाही वाजले, 10 सेकंद बाकी आहेत आणि हे बघ चकाचक बाई. त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघा तुम्ही अगोदर माझ्या डोळ्यावरचा हात काढा बरं. आणि तेव्हा मात्र आता जीवा म्हणजे आकडे मोजतो आणि लगेच नंदिनीचे बंद केलेले डोळे तो सोडतो. आणि नंदिनी जेव्हा आता समोर बघते तेव्हा मात्र आता जीवाने नंदिनीसाठी केलेली ती सर्व तयारी, ते डेकोरेशन वगैरे बघून नंदिनी खूप खुश होते, गालातल्या गालात हसते आणि जीवांना विचारते की जीवा अहो हे सर्व काय आहे जीवा. त्यावरती जीवा खुश होत म्हणतो की नंदिनी तुझ्यासाठी सरप्राईज आहे, पण कालचा दिवस संपून आजच्या नवीन दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा मात्र हा 21वा दिवस आहे आणि हा 21वा दिवस म्हणजे घेतलेल्या व्रताचा हा शेवटचा दिवस. त्यावर तर नंदिनी विचारते की काही कसं, म्हणजे तुम्हाला इथे येऊन 21 दिवस झाले सुद्धा. त्यावरती जीवा म्हणतो की हो. त्यावर जीवा पुन्हा म्हणतो की तू जर म्हणत असेल तर मी आणखीन काही दिवस वाढू शकतो अरे. आणि तो खूप अगदी जोरजोराने हसतो. नंदिनी आता लाजते आणि खुश तर ती झालेलीच असते आणि जीवा तिला परत म्हणतो की नंतर हे सगळं काही विचार करून सांग, चल आता आपण जाऊयात, येथे मी तुझ्यासाठी अगदी मस्त डेकोरेशन केलेलं आहे तिथे. म्हणून तो लगेच आपला हात पुढे करतो नंदिनीचा हात हातामध्ये घेण्यासाठी. त्यावरती नंदिनी सुद्धा खुश होत आता जीवाच्या हातामध्ये हात ठेवते. तर जीवा खुश होत तिला थँक्यू असं म्हणतो आणि नंदिनीचं आता छान असं वेलकम त्याने आता तेथे केलेलं असतं. आता त्याची रिक्षा वगैरे छान अशी सजलेली असते, मस्त शेकोटी वगैरे आहे तर ती सुद्धा पेटवलेली आहे. आता नंदिनी हे सर्व काही जे आहे ते अगदी डेकोरेशन वगैरे बघून इतकी खुश होते आणि सारखी आता जीवाकडे पाहत असते. तेव्हा आता जीवा विचारतो की काय नंदिनी मॅडम कसा वाटला माझा हा सेटअप, आहे की नाही जरा हटके मामला, म्हणजे जगातील सगळे काही ऑलमोस्ट कपल काहीतरी असं ठरलेलाच ऍटम वापरत असतात की जे काही ठरलेला तो टेबल 2 चेअर्स, आता ते जे काही आहे कायमच आलेलं तर ते आपण का करायचं, आपण काहीतरी वेगळं करायचं. त्यामुळे मी सांगतो की जीवा नंदिनीचा नादच खुळा आहे, म्हणून आपलं काहीतरी असं खास वेगळं काहीतरी, आपलं प्रेम भारी आणि आपली स्टाईल न्यारी, जीवा नंदिनीचं सगळ्यात यार जगामध्ये भारी. तेव्हा आता नंदिनीला खूप इतकं हसू येतं, ती खूप खुश होत असते
आणि हसत असते आणि परत तो वेगळी मराठमोळी स्टाईल वापरतो की काय ग पोरी आहे की नाही न्यार. त्यावर आता नंदिनी सुद्धा तीच ऍक्टिंग करते आणि म्हणते की व्हय तर. खुश होत म्हणते की आपली बैठक मात्र ट्रेंडिंग होणार. त्यावर आता जीवा विचार आपली बैठक हा शब्द मला तर खरंच खूप आवडला असे खुश होऊन तो म्हणतो. तर आता नंदिनी म्हणते की चला तर आता येऊ का मी. आता जीवा विचारतो की कुठे. त्यावरती नंदिनी म्हणते की अहो जीवा फारच उशीर झालेला आहे मी येते आता. म्हणून ती आत जायला निघते. जीवा तिचा हात धरतो आणि तिला थांबवितो आणि म्हणतो की 1 मिनिट अख्खा सेटअप मी तुझ्यासाठी लावलेला आहे आणि तू चालली सुद्धा त्यामुळे जायचं नाही. त्यावरती नंदिनी म्हणते की अहो तुम्ही असं काय करतात जीवा 12 वाजून गेलेले आहे किती उशीर झालेला आहे. त्यावरती जीवा म्हणतो की काय ग तू शाळेत आहेस का नंदिनी. अगं तुझं लग्न झालेलं आहे आणि तुझा नवरा तुझ्या सोबत आहे त्यामुळे तो नंदिनीला आपल्या जवळ ओढतो आणि आज मात्र तू माझ्या भेटीत असेल असं म्हणतो. त्यावर आता नंदिनी हसते आणि म्हणते की हे बघा लाडात येऊ नका फार. हा रोमॅन्टिकपणा आहे तर तो सोडा कारण मला जावं लागेल. आई बाबा माझी वाट बघत असते बहुतेक ते अजूनपर्यंत जागेच असतील म्हणून नंदिनी आपला आतमध्ये बघत असते. एकतर अगोदरच खूप उशीर झालेला आहे आणि त्यात म्हणजे आणखीनच जर उशीर झाला तर मग अवघड होईल. त्यावर आता जीवा तिला म्हणतो की ऐक ना हे बघ नंदिनी ऐकून घे. जीवा म्हणतो की अगं नंदिनी ऐकून घे ना किती छान मी डेकोरेट केलेला आहे थांब ना थोडा वेळ आणखीन. त्यावर आता नंदिनी म्हणते की जीवा अहो असं काय करतात बाबांनी जर पाहिलं तर मला रागवतील. आणि आता नंदिनीला ठसका लागलेला असतो. जीवा म्हणतो की नंदिनी सावकाश. जोराचा ठसका लागलेला असतो तर जीवा म्हणतो की अगं नंदिनी वर बघ बरं. आणि आता तो पाणी आहे का म्हणून शोधत असतो आणि तो पाणी शोधत असतो. पाणी सुद्धा आता इथे ठेवलेले नाही असे तो म्हणतो. तर नंदिनी म्हणते की अहो हे बघा रिक्षामध्ये असेल पाणीची बॉटल आहे ती रिक्षामध्ये असेल. त्यावर मात्र आता जीवा म्हणतो की हे बघ अगं रिक्षामध्ये नाही ठेवत थांब मी आलो लगेच घेऊन येतो. म्हणून तो आता त्या गुड्ड्याला आवाज देत असतो की गुड्ड्या ए गुड्ड्या तू कुठे आहेस. आणि हा गुड्डू नेमकं कुठे राहिला. गुड्डू काही आता जीवाला सापडत नसतो म्हणून तो गुड्डू गुड्डू असं करून गुड्डूला खूप आवाज येत असतो. आणि हा गुड्ड्या 1 नंबरचा बैल आहे. आता याला मी पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी सांगितल्या होत्या आणि त्याने पाण्याच्या बॉटल कुठे ठेवल्या माहिती नाही. आणि हा गुड्डू मात्र माझ्या डेटची आता पूर्णपणे वाट लावणार आहे म्हणून त्याला आता गुड्डूचा खूप राग येतो. आणि आता अरे यार काय करू नेमकं काही कळत नसतं म्हणून आता जीवा इकडे तिकडे गुड्डूला शोधतच असतो. आता नंदिनीला आणखीनच जोराचा ठसका लागलेला असतो. अजूनपर्यंत तिचा काही ठसका थांबत नाही. आता तिला इतका ठसका लागलेला आहे आणि ती रिक्षा जवळ येते आणि रिक्षामध्ये पाण्याची बॉटल आहे का शोधत असते. तेवढ्यात मात्र तिला आता ती पाण्याची बॉटल सापडते आणि ज्यात म्हणजे आता नशेमध्ये ह्या गुड्डूनी त्यात दारूची जी बॉटली आहे ते पूर्ण दारू ओतून ठेवलेली असते. आणि आता नंदिनी शेवटी तेच पाणी पिते. आता नंदिनीला त्या पाण्याचा वास येतो आणि ती म्हणते की शी आता हे पाणी इतकं मसूळ असं का लागत आहे. म्हणून ती आता वास घ्यायला जाते तर तिला आणखीनच जोराचा ठसका लागतो. आता नक्की हे पाणी असं विचित्र का लागत असेल हेच तिला काही कळत नाही. तिला आणखीन जोराचा ठसका लागलेला असतो. आता ती पुन्हा सगळी काही पाण्याची बॉटल आहे त्यात ती दारू मिक्स केलेली आहे तर ती सर्व काही पिऊन घेते. शेवटी आता नंदिनीने पाण्याऐवजी दारूच पेलेली असते आणि आता नंदिनीला नशा चढणार असते. आता मात्र जे काही जीवाने म्हणजे कल्पना केलेली आहे नाही असं काही आता होणार आहे. त्यानंतर आता इकडे देशमुखांच्या घरात मात्र काव्य आता आपली स्टडी करत असते आणि पार्थ रागाने आता सर्व काही बोलायला तेथे येत असतो. आता काव्य अगदी मन लावून आपलं पाठांतर करत आहे. तिचं सगळं काही लक्ष आता आपल्या अभ्यासात आहे आणि तेवढ्यात तिला जोराच्या जांभळ्या सुद्धा येत असतात म्हणजे तिला झोप येत असते. ती स्वतःला म्हणते की काव्या खूपच झोप येते. आता मात्र काही झालं तरी परंतु एकदा मात्र पाठांतर केलंच पाहिजे म्हणजे नक्की लक्षात राहील. म्हणून ती पुन्हा आता एकदा पाठांतर करायला घेते आणि त्याचं वाचन करत असते. अगदी रिपीट करून तिला आता झोप लागत असते आणि आता इतक्या जांभळ्या ती देत असते परंतु आता तिला पारचा धाक असतो आणि ती म्हणते की ते पार्थ देशमुख येतील आणि ते म्हणतील काय काव्या देशमुख झोपा काढतात अभ्यास करा परीक्षा जवळ आलेली आहे. म्हणून काव्या मात्र आता आपलं सगळं काही आवरून ठेवते आणि समोर बघते तर काय पार्थला बघून आता काव्याला धक्काच बसतो आणि ती लगेच पार्थकडे बघत असते आणि पार्थ तिच्याकडे पाहत असतो. त्यावरती काव्य म्हणते की काय पार्थ देशमुख तुम्ही आणि इथे आणि आता तर मी तुमचीच आठवण काढत होते. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला पार्थ देशमुख. त्यावरती आता पार्थ थोडासा रागानेच म्हणतो की 100 वर्ष जगेल की काय हे मला माहिती नाही परंतु आता मरण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहेत. आता पार्थच्या तोंडून हे ऐकलेलं वाक्य आहे ते बघून आता काव्याला धक्काच बसतो.
काव्या परत पार्थकडे बघत असते आणि लगेच ती आता आपले पुस्तक आहे तर ते बाजूला ठेवते आणि पुस्तक बाजूला ठेवून आता उठून पार्थ जवळ येते आणि पार्थला विचारते की काय बोलतात तुम्ही. त्यावरती पार्थ म्हणतो की जीवाच्या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटायचं. आता हे ऐकून मात्र काव्या शांत होते आणि तिला एका दृष्टीने आनंद सुद्धा होतो की फायनली मात्र आता एका दृष्टीने पार्थ मात्र भूतकाळ ऐकायला तयार झालेत आणि ती खुश होऊन म्हणते की म्हणजे फायनली आता तुम्ही भूतकाळ माझा अगदी मनाहून ऐकायला तयार झाले तर. आणि ते हिंदीमध्ये काय म्हणतात तसं कयामत की राह सगळे हिशोब चुकते करायचे असतात ती रात्र आणि तयार आहे मी त्या सगळ्यासाठी. आणि हे बघा आता मी त्याच विषयावर अभ्यास करत होते. नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि निर्णायक अशी प्रक्रिया. आणि हे बघा मी तुम्हाला नीतीप्रमाणे मात्र माझा भूतकाळ आहे तर तो सांगण्याचा निर्णय मात्र मी स्वतः आता घेतलेला आहे तर. आणि ही जी प्रक्रिया आहे तर ती प्रामाणिकपणे आपण सुरुवात करूयात. त्यानंतर आता इकडे जीवा पाणी आणायला गेलेला असतो आणि तेव्हा मात्र तो येतो तर तेथे नंदिनी नसते. आता नंदिनी येथे दिसत नाही म्हणून आता जीवा इकडे तिकडे शोधतो आणि ही नंदिनी कुठे गेली म्हणून नंदिनीला आवाज येत असतो. आणि तेव्हा आता नंदिनी तिकडे तिला नशा वगैरे चढलेली असते आणि ती जोरजोराने हसत असते. आता जीवाला काही कळत नसतं. तिला असं वाटतं की आता फायनली मात्र गुड्डू हसतो की काय असं तो विचार करतोय. आणि आता गुड्डू सुद्धा तेथे दिसत नाही. मग गुड्डू तर येथे दिसत नाही आणि नंदिनी सुद्धा कुठे गेली असेल म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो. आणि तेवढ्यात आता नशेमध्ये नंदिनीने जी बॉटल आहे तर ती जीवाच्या पायाशी फेकलेली असते. आता जीवा त्या बॉटलकडे बघत असतो. जीवा आता ती बाटली उचलून घेतो आणि म्हणतो की आता ही बाटली कोणी फेकली असेल आणि हॅलो हॅलो करत असतो. आणि तेवढ्यात नंदिनी मात्र आता रिक्षामध्ये बसलेली असते आणि ती जोरात शुक असं आवाज देते. जीवा मात्र मागे वळून बघतो तर काय त्याला एक धक्काच बसतो. आता नंदिनी ही जोरजोराने हसत असते आणि ए पसाऱ्यावाला म्हणून असा आवाज देत ती हात वर करते. आता जीवा अगदी डोकडोकावून बघत असतो की नंदिनीला नक्की झालं तरी काय. आता जीवाला काही कळत नसतं. जीवा सारखा नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनी जोरजोराने हसत असते. आता अगदी प्रेमाने ती आवाज देते की ए पसारेवाला इकडे या. तेव्हा आता जीवाला काही कळत नसतं. जीवा स्वतःशी हसतो आणि म्हणतो लग्नानंतर पहिल्यांदाच आता नंदिनी मला इतक्या प्रेमाने तिच्या जवळ बोलवत आहे आणि मला एक कळत नाही की नंदिनी तेथे काय करते माझ्या रिक्षामध्ये बसून. आणि जेव्हा तो बॉटल अगदी जवळ घेतो आणि त्या बॉटल मधून त्याला आता वास येतो तेव्हा आता त्याला समजते की नक्की काहीतरी झालेलं आहे म्हणून. आणि तो नंदिनीकडे बघतो तर नंदिनी अगदी रोमांटिक होत त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा आता जीवाच्या लक्षात येतं की म्हणजे ही दारू पिली आणि हिला दारू कुठून मिळाली असेल याचा आता जीवाला विचार येतो. नंदिनी त्याला हसवत असते. नंदिनी त्याला हसवत तिकडे बोलवत असते की इकडे या पसारेवाला इकडे या. तेव्हा आता जीवाच्या लक्षात येते की म्हणजे हा सगळा गुड्ड्याचा कार्यक्रम आहे आणि गुड्ड्या मात्र आता ही दारू पिता पिता मात्र ही बॉटल इथेच विसरून गेला आणि आता ही गुड्ड्याची बॉटल आहे तर ती नंदिनी प्याली. आता मात्र हे सगळं काही आता जीवांच्या लक्षात आल्यानंतर आता मात्र मी पिंकी कसम घेऊन सांगतो की आता हा गुड्ड्या सापडल्यानंतर मी त्याला कसं तुला ठरवतो. कारण आता मी त्याला बघूनच घेतो तर मी त्याला चांगलंच मारणार आहे. मी माझं नाव जीवा नाही सांगणार. आता त्याला धडा शिकवावंच लागेल. आता जीवा इकडे बघत असतो तर नंदिनी जोरजोराने हसते आणि त्याला आवाज देत असते की अहो अहो पसाऱ्यावाला इकडे या लवकर. त्यावरती आता जीवा इकडे तिकडे बघतो आणि काय आहे म्हणून तो रिक्षाजवळ येतो तर नंदिनी त्याला रिक्षामध्ये ओढते आणि म्हणते की बसावं. त्यावरती आता नंदिनी जीवाच्या अगदी जवळ येते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याच्या मिठीत येते. जीवा म्हणतो की नंदिनी काय करतेस तू. आणि आता ती अगदी नशेमध्ये जीवाला म्हणते की चला आता चला बरं तुम्ही. आता मात्र जीवा तिला विचारतो की नंदिनी काय स्वप्नात आहेस का. तू कुणाला रिक्षा चालवायला सांगतेस. इथे असं कोणीच नाही रिक्षा चालवायला. त्यावर तर नंदिनी परत हसते कारण तिला नशा फारच चढलेली असते आणि ती म्हणते की अहो नाही कसं. आणि हे बघा तुम्ही सुद्धा माझ्या जवळ आहात मी सुद्धा तुमच्या जवळ आहेत. मग हा आहे ना हा चालवतो आपली रिक्षा आणि हा आहे की तो आपल्या संसाराची रिक्षा चालवतो म्हणून नंदिनी तिकडे बोट करत असते. तेव्हा मात्र आता जीवा विचारतो की नक्की कोण आहे हा. त्यावर आता नंदिनी हात जोडते म्हणते की अहो असं काय बाप्पा आहे ना बाप्पा तो आपल्या संसाराची रिक्षा चालवतोय. आणि तुम्हाला खरं सांगू का अगोदर मात्र मी एकटीच रिक्षामध्ये बसले होते आणि अचानक मात्र तुम्ही माझ्या रिक्षाला हात केलास आणि तुम्ही सुद्धा माझ्या रिक्षामध्ये येऊन बसलात. आणि हे बघा गंमत काय झाली तुम्हाला माहिती आहे का. नंदिनीला बोलता येत नाही. ती अडखळत असते कारण ती नशेमध्ये बोलत असते. आणि हे बघा मध्ये एकदा तुम्हाला सुद्धा उतरायचं होतं आणि मला सुद्धा उतरायचं होतं या संसारामध्ये या संसाराच्या रिक्षामध्ये आणि कोणी आपल्याला
रिक्षाला उतरूच शकलो नाही, कारण आपल्या रिक्षाचा स्पीडच इतका होता. ना तुम्ही उतरू शकलात आणि ना मी उतरू शकले, म्हणून नंदिनी जोरजोराने हसायला सुरुवात करते. त्यावर आता जीवाला हसायला येत असतं आणि तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तुला आता खूपच जास्त दारू चढलेली आहे, त्यामुळे तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी छान अशी कोल्ड कॉफी घेऊन येतो. तेव्हा आता नंदिनी जोरजोराने आणखीनच हसते आणि म्हणते की काय दारू? त्यावर आता जीवा सुद्धा हसतो आणि आता नंदिनी ओरडत असते की नंदिनी देशमुख चक्क दारू प्यालेली आहे आणि मी कधी दारू प्याले मलाच काही कळालं नाही. त्यावर आता जीवा हसतो. जीवा म्हणतो की हे पग दोष तुझा नाही नंदिनी, अगं तू पाणी समजून दारू प्यालेली आहेस. त्यावर आता नंदिनी हसते आणि म्हणते की छे अहो काही बोलू नका बरं का जीवा तुम्ही. आणि ती अगदी जोरजोराने आपल्या हातावर अगदी श्वास सोडत असते आणि वास घेते. तेव्हा आता तिला दारूचा वास तर येतच असतो, परंतु पुन्हा ती आता दारूच्या नशेत जीवांना म्हणते की जीवा अहो दारूचा वास वगैरे नाही येतो. तेव्हा आता जीवा तिच्याकडे बघून हसतो, तर नंदिनी हसून परत त्याच्या मिठीत येते आणि जीवा जीवा करत असते आणि म्हणते की हे बघा जीवा, मला तुमच्या प्रेमाची नशा झालेली आहे. म्हणून आता पुन्हा असे बोलून ती आता जीवाच्या मिठीत येते. जीवा तर लगेच खुश होतो आणि नंदिनीला प्रेमाने मिठीत घेतो आणि स्वतःशी हसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता काव्यही तिच्या भूतकाळातील जे सत्य आहे तर ते पार्थला जीवाबद्दलचं सांगायला सुरुवात करते की मी आता जीवावर जे काही प्रेम करत होते, क्लेम करत होते आणि प्रेमाचा खरा अर्थ मी खरंच विसरून गेले होते. आणि हे बघा असं बळजबरीने धरून ठेवलेलं प्रेम नसतं. आणि हे बघा तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीही धरून असं नाही ठेवलं. त्यानंतर इकडे नंदिनीला खूपच नशा चढलेली असते आणि ती जीवाला घेऊन मात्र आता ते जीवाने केलेले अंथरूण आहे तर त्यावर पडते. दोघे एकमेकांच्या मिठीत असतात. आता नंदिनी नशेत जीवाच्या अंगावर असते आणि जीवाला म्हणते की वाळत जी काही अक्षर आहेत ती अक्षर कशी पुसली जातात तसाही आता हा प्रेमाचा नशा आहे तो पुसला जातो. त्यावर त्या जीवा म्हणतो की हे असंच असेल तर माझं प्रेम हे सार्थक लागलेलं आहे. तर नंदिनीला खूपच हसू येतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.